30 तारखेला सगळं ठरलं, काहीही होऊ शकतं त्याचं. ह्या उमेदवाराला जर वंचितनं पाठिंबा देऊ केला तर ते पुढं बघा काय काय होतं. एवढे जरी एक आले ना त्याला मतदान मोजदार सुद्धा कटाळं येईन त्यांचं. नको म्हणून त्यांना मोजायचे झालं तो. त्यांनी मला हलक्यात घेतलं होतं, पुन्हा ती चूक करू नका. गेल्या अनेक दिवसापासून प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत युती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ते महाविकास आघाडीसोबत चर्चा देखील करत आहे, परंतु महाविकास आघाडीचं जागा वाटप करण्याचं किंवा उमेदवार देण्याचं अजूनही काही ठरत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीची युती होते का नाही असा प्रश्न उभा राहिला आहे. त्याच पार्श्वभूमीवरती काल प्रकाश आंबेडकर यांनी एक मुलाखत घेतली. त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितलं जर महाविकास आघाडीने त्यांच्या जागा लवकरात लवकर जाहीर केल्या नाही किंवा मला त्यांनी युतीमध्ये सामील करून घेतलं नाही तर त्यांना फक्त 26 तारखेपर्यंतचा टाइम आहे. त्यानंतर मी माझ्या जागा किंवा माझे जे उमेदवार आहेत ते सर्वच्या सर्व जाहीर करून टाकेल, मग मी वेगळा काहीतरी पर्याय देखील शोधल असं ते बोलले होते. परंतु आता त्याच पार्श्वभूमीवरती असं देखील बोललं जात आहे की प्रकाश आंबेडकर हे जर महाविकास आघाडी सोबत गेले नाही तर त्यांची व मनोज जरांगे पाटील यांची युती होऊ शकते. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की राजकारणात काहीही होऊ शकतं व त्यासोबत आम्ही जे उमेदवार देणार आहोत ते 30 तारखेला देणार आहोत. आणि त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न केला की जर वंचित बहुजन आघाडीने तुमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर मग काय. तर त्यावरती बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की राजकारण आहे, राजकारणात काहीही होऊ शकतं. कदाचित आमची आणि वंचित बहुजन आघाडीची युती होऊ शकते किंवा इतर काहीही होऊ शकतं. अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी ज्या एक प्रकारची हिंटच दिली जणू काय की प्रकाश आंबेडकर व मनोज जरांगे पाटील येत्या निवडणुकांमध्ये सोबत लढणार आहेत. त्याचसोबत त्यांनी हे देखील सांगितले की सर्वचे सर्व पत्ते जर मी आत्ताच उघडले तर मग कसं व्हायचं, त्यामुळे मी माझे पत्ते उघडत नाही. व त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांनी येथील सरकारला व सर्वांनाच एक चांगलाच दम दिला. त्यांनी सांगितलं जेव्हा मी आंदोलन करत होतो तेव्हा या प्रस्थापित पक्षांनी व त्यासोबत त्यांच्या नेत्यांनी मला हलक्यात घेतलं होतं, परंतु आता मी राजकारणात येतोय आणि राजकारणात आल्यानंतर तरी यांनी मला कदाचित हलक्यात घेऊ नये, कारण मी आता चांगलाच मोठा धमाका करणार आहे असं ते बोललेत. आणि प्रकाश आंबेडकर हे देखील उद्या म्हणजे 26 तारखेला उमेदवार जाहीर करणार आहेत, त्यामुळे सर्वांचंच लक्ष त्यांच्याकडे लागून आहे. महाविकास आघाडी व प्रकाश आंबेडकर यांची युती होती की नाही याबाबत देखील सर्वांचेच लक्ष लागून आहे. परंतु त्याचसोबत आता वंचित बहुजन आघाडी व मनोज जरांगे पाटील यांची देखील युती होते की काय याकडे पण सर्वांचं लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यायला पाहिजे किंवा नाही, आणि जर या दोघांची युती झाली तर महाराष्ट्रामध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.